प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. प्रियजन हो, आज आपण पवित्र शास्त्रामधून क्षमाशीलता हा विषय पाहणार आहोत. आता निर्गमाचं पुस्तक येतात 34वा अध्याय आणि 5 आणि 7 या 2-3 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर मोशे त्या पर्वतावरून खाली उतरलेला आहे आणि खाली नाच तमाशा चाललेला आहे आणि बऱ्याच काही गोष्टी. या 2 वचनांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सापडते ती म्हणजे आपला देव परमेश्वर हा दया करणारा, हा कृपा करणारा आणि क्षमा करणारा परमेश्वर आहे. आता जो उभा दांडा आहे तो राइट रिलेशनशिप विथ गॉड आहे आणि जो आडवा आहे तो आहे राइट रिलेशनशिप विथ अदर्स. देवाबरोबरचे नातेसंबंध आपले सर्वांचे चांगले असतात. बहुतेक करून देवाबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते चांगले असतातच. परंतु इतरांबरोबर आपले नातेसंबंध थोडेसे खराब असतात आणि ते खराब राहण्याची शक्यता असते. कारण देव हा सर्व स्थितीत चांगला आहे आणि माणसं हे परिस्थितीनुसार बदलणारे आहेत. मग तरी देखील देवाच्या वचनाला अनुसरून आपल्याला क्षमाशीलता शिकायची. देवाने आपल्याला आहे त्या अवस्थेत आपण माह म्हणजे मातीपासून बनलेलो आहेत आपण आणि आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षमाशीलतेच्या गोष्टी सर्वांमध्ये भरलेल्या आहेत. कुठं राग, कुठं लोभ, कुठं मूर्तिपूजा, कुठं व्यभिचार, कुठं काय वाईट गोष्टी आपल्यामध्ये भरलेल्या आहेत. आणि त्याच्यातून देवबापाने आपल्याला क्षमा केली. मग आपण देखील एकमेकांना क्षमा करायचं शिकलं पाहिजे. आता या ठिकाणी देव क्षमाशील आहे. त्याचप्रमाणे दानिएल 9:9 मध्ये, यजरामध्ये देवबाप दयाळू आहे, कृपाळू आहे. परंतु आपण फितुरी केली. म्हणजे आपल्याला त्या क्षमाशीलतेकडं येण्याची गरज आहे. पहा, जर तिमोथेचं पहिलं पत्र याचा 13वा पहिलं पत्र याचा पहिल्या अध्यायाचं 13 वचन पाहिलं, तर त्या ठिकाणी संत पावलाची प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केली. तो अशा प्रकारे म्हणतो, की मीही अशा प्रकारे होतो, परंतु माझी क्षमा केली गेली. त्याचप्रमाणे आपण पेत्राबद्दलही पाहतो, की पेत्र मोठ्या दुःखाने रडला आणि पेत्राची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने केली. त्याचप्रमाणे आपण पुढं लुकाचं शुभवर्तमान येतात 23वा अध्याय आणि 34वा वचन पाहतो. त्या ठिकाणी वधस्तंभावरील पहिला शब्द आहे, फॉरगिव्ह देम ओ लॉर्ड. हे पित्या यांची क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. त्याचप्रमाणे जी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रार्थना शिकवलेली आहे, हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाम पवित्र मानले जावो. मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून पुढे. मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनानंतर आपल्याला जी प्रार्थना शिकवण्यात आलेली आहे, त्या प्रार्थनेमध्ये देखील 2 वेळेस क्षमा हा शब्द आलेला आहे. आणि पौलाची प्रभूने क्षमा केली, प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राची देखील क्षमा केली. आणि मग आपण क्षमेबद्दल अजून काही महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची पाहू शकतो, की मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 43व्या वचनामध्ये जुन्या करारामध्ये अशा प्रकारे सांगितलेला रेफरन्स नवीन करारामध्ये आला, की मी तर तुम्हाला सांगतो, की तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा आणि वैऱ्याचा द्वेष करा, असं जुन्या करारामध्ये होतं. परंतु नवीन कराराच्या नियमानुसार पुढे 44, 45, 46, 47, 48 वचनामध्ये, की तुम्ही प्रे फॉर देम दोज हू मिसट्रीट यू. जे तुमचा छळ करतात त्यांची तुम्ही क्षमा करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. असं क्षमेचं अभिवचन आहे. आणि मग म्हणून आपल्याला क्षमा करणं आपल्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. आता कधी-कधी क्षमा होत नाही. काही गोष्टी माझ्या पण जीवनामध्ये घडल्या, की कोणत्या पद्धतीने क्षमा करायची. त्याचं कारण असं, की मी तुमचा काही दोषच केलेला नाही. मी दोषीच नाही तुमच्या बाबतीत. पवित्र शास्त्र साक्षी आहे, सारी दुनिया साक्षी. पण तुम्ही तर विनाकारण त्रास देताय. नंबर 1. नंबर 2 आपण हेच योसेफाचं जीवन पाहूया 37व्या अध्यायाच्या पासून ते 50व्या अध्यायापर्यंत उत्पत्तीमध्ये. त्याचा काही दोष नव्हता, पण त्याच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं आणि मग पुढचं सगळं एपिसोड तुम्हाला ठाऊक आहे. 1/3 उत्पत्तीचं पुस्तक त्याच्या नावावर आहे. परंतु त्याने काही बोलला नाही. त्याने काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. परंतु 50-20 मध्ये तो म्हणतो, की "यू इंटेंडेड बॅड फॉर मी, बट गॉड इंटेंडेड गुड फॉर मी." तुम्ही माझ्यासाठी वाईटच केलं, परंतु देवाने माझ्यासाठी सगळं चांगलं केलं आणि त्याचं कल्याण झालं. आणि म्हणून परिस्थिती आल्यानंतर आपल्याला काही गोष्टी अशा आहेत, मी गेले अनेक वर्ष 25 एक वर्ष प्रभूच्या फुल टाईम सेवेमध्ये आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी गुड फ्रायडेच्या पहिल्या शब्दाला खूप ठिकाणी लोकांना उभं केलं, की "बाबांनो, मनात काय असेल तर क्षमा करा." अशा काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, की कशी क्षमा करायची समोरच्या व्यक्तीला. पण नाही, नंबर 1 कमांडमेंट आहे, आज्ञा आहे प्रभूची. तुम्हाला आणि मला लोकांना क्षमा करणं आहे. तीच क्षमाशीलता आहे. कशासाठी? नंबर 1 आज्ञा आहे. नंबर 2 त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. तुम्ही एम-डी फिजिशियन किंवा डी-एम त्याला पण विचारा, की जर आपण आपल्या मनामध्ये राग साठवला, आपल्या मनामध्ये कटुत्व साठवलं, आपल्या मनामध्ये अ, 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 अजून काहीतरी तेल किंवा मग पक्षभेद आणि रंगीलपणा आणि कपट ह्या सगळ्या गोष्टी जर साठवल्या, तर त्याचे दुष्परिणाम आपल्या बॉडीवर होतात. त्यापेक्षा रिलीज, क्षमा करा आणि सोडून द्या. हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे, की कधी-कधी आपण क्षमा तर करतो. वी कॅन फॉरगिव्ह बट कांट फॉरगेट. तर त्या फॉरगेटसाठी
आपल्याला प्रभूपासून माफी मागून प्रभूपासून विनंतीपूर्वक कृपा मागायची, की आपल्याला ती क्षमा करता आली पाहिजे. उदाहरणार्थ योसेफ. योसेफाने त्याच्या पहिल्या मुलाचं नाव मनश्शे ठेवलं. म्हणजे जे काही घडलं त्याचा त्याला विसर पडला पाहिजे. जेव्हा विसर पडतो, मग दुसरा मुलगा एफ्राईम झाला. आणि एफ्राईम म्हणजे फलद्रूप आणि मग तो जीवनामध्ये पुढे तो फलद्रूप झाला आणि म्हणून मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 44व्या वचनामध्ये पुन्हा 5, 22-23 मध्ये पण सांगितलं, की तू वेदीसमोर जात असताना जे तुझ्या मनामध्ये तुझ्या भावाविषयी आहे, तुझा यू गो अँड आस्क द फॉरगिव्हनेस. प्रियजन हो, एक छोटीशी गोष्ट सांगतो. काही वर्षापूर्वी नंदुरबारच्या इसाईनगरमध्ये प्रभुभोजन होतं आणि मी तिथला वक्ता होतो. तर खरंच त्या लोकांचे मी उपकार मानतो, की त्यांनी जाहीर रडून एकमेकांची माफी मागितली. रिअली वंडरफुल. येस, देअर इज अ रिवायवल इन आवर स्टेट. आणि त्यांनी रडून एकमेकांची क्षमा मागितली आणि मग प्रभुभोजन दिलं आणि प्रभुभोजन घेतलं. मला ते खूप अप्रूप वाटलं. देवाला गौरव असो. मग अजून 1-2 वचन आपण पाहूया. ते म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये सांगितलं, की जर तू प्रार्थनेसाठी उभा राहतोस, तर तुझ्या मनात काय आहे त्याची तू पहिले तुझ्या भावाला क्षमा कर. तर देव तुझी प्रार्थना ऐकेल, अन्यथा नाही. म्हणजे स्तोत्र 66:18 मध्ये म्हटल्याप्रमाणे, की माझ्या मनामध्ये दुष्कर्माचा विचार असता, तर प्रभू माझे न ऐकता. तर जर आपल्या मनामध्ये दुष्कर्माचा विचार आहे, तर प्रभू आपलं ऐकणार नाही. म्हणून जर इतर दुष्कर्म आहेतच, परंतु अक्षमाशीलतेचा जर दुष्कर्म असेल, तर आपल्याला प्रभूपासून माफी मागून घेणं आहे. त्याचप्रमाणे 1-2 वर्षावर आपण थांबूया, की इब्रिकाचं पत्र याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलं, की फुल अँड फायनल प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी आता यज्ञ करून ठेवलेला आहे. आता अ, परत आता नवीन यज्ञ होणार नाही म्हणून जुन्या काळामध्ये परमेश्वराने जुन्या गोष्टीचं विसर पाडला, की अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली. परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा, ही देवाची इच्छा आहे. आणि पवित्र शास्त्राला अनुसरून क्षमा मागावी, ही ती देवाची इच्छा आहे. आणि मग या ठिकाणी अजून एक शेवटचं वचन पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 22वा वचन. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की 7च्या 70 वेळेस पेत्र प्रभूला विचारतो आणि प्रभू त्याला म्हणतो 7च्या 70 वेळेस. म्हणजे टोटल फॉरगिव्हनेस आपल्याला देवबापाने टोटल फॉरगिव्हनेस केलेलं आहे आणि म्हणून आपण पण शिकायचं. ते इतकं सोपं नाही. मला बोलणं खूप सोपं वाटतंय, परंतु करणं पण माझ्यासाठी खूपदा कठीण गेलेलं आहे. आणि म्हणून सूड घेऊ नका. सूड देवाकडे आहे. रोमकारचं पत्राचा 12वा अध्याय त्याचप्रमाणे जुन्या करारामध्ये पण म्हटलंय, की डोंट टेक द रिव्हेंज. तर येणेप्रमाणे क्षमाशीलता हा आपला ख्रिस्ती स्वभावाचा गुणधर्म असला पाहिजे. नंबर 1 ही देवाची आज्ञा आहे म्हणून आणि नंबर 2 त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून. म्हणून आज आपण ह्या क्षमाशीलतेवर मनन केलेलं आहे, की आपण प्रभूनी जी आपल्याला क्षमा केली, तशी क्षमा आपण इतरांना करण्याचा प्रयत्न करूया.